सध्या कल येऊ लागलेले हाती आणि हरियाणामधून सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे काँग्रेसला आता स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झालेली आहे। कलानुसार काँग्रेस 67 जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि कलानुसार हरियाणामध्ये आता काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळते असं एकंदरीत सध्याचं चित्र दिसतंय। तर भाजपला केवळ 21 जागांवर आघाडी आहे। सध्याचे कल स्पष्ट जे झालेले आहेत त्यामध्ये महत्त्वाची घडामोड ती म्हणजे काँग्रेसला 67 जागांवर आघाडी आहे तर भाजपला 21 जागांवर आघाडी दिसतेय। तर इकडे जम्मू काश्मीरमध्ये आपण निकाल पाहूया। कल येऊ लागलेले आहेत। काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली आणि कलानुसार काँग्रेसची आता बहुमताच्या दिशेनं ही वाटचाल सुरू झालेली आहे। महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरमधून सुद्धा येते तर काँग्रेस कार्यकर्त्यांचा देशभर आता जल्लोष सुरू झालेला दिसतोय। काँग्रेस हेडक्वार्टर्समध्ये दोन्ही राज्यांच्या सध्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे आणि मिठाई वाटून एकमेकांचं अभिनंदन केलं जातं आहे, जल्लोष केला जातोय। दोन्ही निवडणुकांवर लक्ष ठेवून आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आणि आपण थेट जाऊया उर्वशीकडे जाणून घेऊया काय नेमकी सध्याची अपडेट बातमी आहे हरियाणामधून आणि जम्मू काश्मीरमधून। उर्वशी, हरियाणामध्ये आता काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना सध्याच्या कलांमध्ये दिसत आहे, काय नेमकी सध्याची अपडेट आहे? कुठल्या अशा टॉप फाईट्स होत्या त्यामध्ये काही वेगळे निकाल लागलेले आहेत, काय एकंदरीतच चित्र आहे? आपण आता सध्याचं स्टेटस बघितलं तर हे आहे अनुपमा की काँग्रेस जे आहे ते 52 अशा सीटवर पुढे आहे हरियाणामध्ये आणि तसंच भाजप आपण विचार केलं तर 29 सीटवर ते पुढे आहेत। भाजपचं सध्या आपण स्टेटस बघितलं तर 29 म्हणून कारण की खूप अशा इम्पॉर्टंट 2-3 जागा आहेत जिथे स्वतः सीएम म्हणजे कार्यवाहक सीएम जे आहेत नायब सैनी ते स्वतः मागे आहेत। तसंच बरोबर अजून 2-3 इम्पॉर्टंट जे मिनिस्टर्स आहेत तेही मागे आहेत असं कळून येत आहे। मी सध्या फरीदाबादमध्ये आहे जिथे मूलचंद शर्मा हे स्वतः मिनिस्टर होते आणि बरोबरच काँग्रेसची पराग शर्मा होती आणि एक इंडिपेंडेंट होते ती म्हणजे शैलजा राठोर जे काँग्रेसमध्ये होते पहिले पण काँग्रेसने तिकीट नाही दिलं म्हणून ते इंडिपेंडेंट लढले। तर आता जी फाईट इथे दिसून येते ती भाजप आणि इंडिपेंडेंट मध्ये आहे। तिथे पण जे शैला राठोड आहेत त्या पुढे आहेत म्हणजे काँग्रेसला सोडून ते इंडिपेंडेंट लढले आणि ते आता पुढे आहेत आणि जे मिनिस्टर होते आताच्या कॅबिनेटमध्ये मूलचंद शर्मा भाजपकडून ते मागे आहेत। म्हणजे एक फाईट हा ट्रेंड पण दिसून येतोय की काँग्रेस तर पुढे आहेच बरोबरच भाजप आणि इंडिपेंडेंटमध्ये पण कॉम्पिटिशन दिसून येते। ओव्हरऑल दुसऱ्या हरियाणामध्ये सीट्समध्ये बघितलं तर विनेश फोगाट जी कुस्तीपट्टू आहे त्यांनी आपण बघितलं की त्यांचं एक खूप मोठं कॉन्ट्रोवर्सी होतं ते म्हणजे कुलभूषण सिंगला घेऊन आणि ब्रिजभूषण सिंगला घेऊन आणि तिथे आपण हे बघितलं की त्यांच्या अगेन्स्ट ब्रिजभूषण हे मिनिस्टर होते भाजपमध्ये आणि नंतर त्यांना जे पद आहे तो सोडावा लागला आणि ते रेसलिंग फेडरेशनचे पण चीफ होते। तर ती पूर्ण मोठी कॉन्ट्रोवर्सी होती, त्याचा पण प्रभाव कुठे ना कुठे हरियाणावर दिसून येत आहे। काही कुस्तीपट्टू एकत्रित झालेले आणि ते हे आंदोलनामध्ये सामील होते। विनेश फोगाट नंतर काँग्रेसमध्ये गेली आणि आता काँग्रेसमध्ये विनेश फोगाट पुढे आहे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये। तसंच आपण दुसरे 2-3 इम्पॉर्टंट सीट्स बघितले तर काही अशा युनियन मिनिस्टर्स आहेत ज्यांच्या जे पुत्र आहेत किंवा त्यांची जी त्यांच्या जे रिलेटिव्स आहेत त्या या मैदानात उतरलेले आणि तेही आता पुढे आहेत असं दिसून येत आहे। आता आपण आलो हे झालं हरियाणाबद्दल आणि हरियाणामध्ये अनुपमा हे पण बघायला मिळालं की लोक जे आहेत इकडच्या जे सिटिझन्स आहेत ते मग ग्रामीण सांगा किंवा सिटी एरियामध्ये जे शहर विभाग आहे त्याच्यातले लोक सांगा तर ते सगळे मिळून त्यांनी ते सांगत होते की ते देशाच्या हितमध्ये किंवा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते देशाला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जात आहेत म्हणून ते भाजपला कुठे ना कुठे वोट करतील। पण सध्याचं ट्रेंड कुठेच असं दिसून येत नाहीये। काँग्रेससाठी जे आहे ते काँग्रेस पुढाकार आहे पुढे आहे तर काँग्रेसला का निवडलं गेलं किंवा काँग्रेस का सिलेक्ट झाली हे आपण उर्वशी या सगळ्या घडामोडींमध्ये निकाल येऊ लागलेले आहेत। काँग्रेसच्या बाजूने हा सगळा कल दिसतोय, साधारण 67.90% एवढं मतदान झालं म्हणजे 68% बऱ्यापैकी चांगलं मतदान झालं।
एकंदरीतच आता हा सगळं कल पाहता काय काँग्रेसमधून तिकडे काही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतेय का? कोणी ज्येष्ठ काँग्रेसचे नेते काय नेमकं तिथे काँग्रेसच्या गोटामध्ये वातावरण दिसतंय? सध्या मी काउंटिंग सेंटरवर आहे, तर इथे स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. तर इथे काउंटिंग सुरू आहे, पण इथे सध्या नुसतं पोस्टल बॅलेट ची काउंटिंग आता सुरू झाली आहे. पण नक्कीच काँग्रेसचा विजय याचा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पण दिसून येत आहे. कारण की आपण दिल्लीच्या हेड ऑफिसमध्ये बघितलं तर तिथे आणि बरोबरच हरियाणाच्या काँग्रेस ऑफिसमध्ये पण जल्लोष दिसून येत आहे. ते काँग्रेस कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात उत्साह आहे आणि ही निवडणूक कुठे ना कुठे महाराष्ट्र काँग्रेस किंवा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर पण प्रभाव पडेल असं दिसून येते. अगदीच. खरं तर उर्वशी फक्त महाराष्ट्र नाही तर अजून 2 महत्त्वाचे राज्य आहेत, झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आता येतील. तसंच दिल्लीकडे सुद्धा लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे हिंदी पट्ट्यामध्ये निश्चितच या निवडणुकांचे काय परिणाम होतात हे आपल्याला, या निकालांचे काय परिणाम होतात ते बघायचंय. उर्वशी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जसा हरियाणाचा निकाल लागतोय तसंच जम्मू काश्मीरचा सुद्धा लागतोय. काय जम्मू काश्मीरमधून आणखी आपल्याकडे माहिती येते? तर एक्झिट पोल तर काँग्रेसच्या दिशेला होतेच, बरोबरच काँग्रेसचा विजयाचा विश्वास पण दिसून येतोय काँग्रेसलाच स्वतःला. कारण की आता सध्या काँग्रेस आघाडीवर आहे, म्हणजे पुढे आहे. आणि बरोबरच जे 370 हटल्यानंतर जम्मू काश्मीरची जी जनता होती अनुपमा, ती तिथे सुरक्षा व्यवस्था वगैरे चांगली तर झालेली, टुरिझम पण हा फॅक्टर होता जो चांगला झालेला. पण जम्मू काश्मीरचे जे सिटिझन्स होते, काश्मीरी जे होते, त्यांना असं वाटत होतं की त्यांचे राईट्स कुठे ना कुठे ते त्यांना मिळत नाही. 370 हटल्यानं उर्वशी, मी तुला थोडंसं इथे थांबवते. आपल्याबरोबर थेट जम्मू काश्मीरमधून आपले 2 प्रतिनिधी सध्या संपर्कात आहे. श्रीनगरमधून अमित भारद्वाज झीचे प्रतिनिधी आहेत, झी मीडियाचे, तर जम्मूमधून रजत वोरा आमचे प्रतिनिधी आहेत. आपण दोघांकडून काय नेमकी सध्याचे अपडेट आहेत जाणून घेऊया. अमित जी, बताइए, श्रीनगर में अभी ट्रेन्स आने शुरू हुए हैं, क्या माहौल है, क्या क्या ये ट्रेन्स बता रहे हैं? देखिए, इस समय जो ट्रेंड है वो एनसी नेशनल कॉन्फ्रेंस जिसकी हम बात कर रहे थे, उसी तरह से लोगों ने उन पे विश्वास जताया है. कांग्रेस प्लस जो यहाँ पर है, एनसी कांग्रेस जो है वो अपना विश्वास लोगों में बनाने में कामयाब हुई है. यहाँ पर जितने भी मुद्दे थे, चाहे वो अनएम्प्लॉयमेंट का मुद्दा था, चाहे वो स्टेटहुड वापस लेने का मुद्दा था, क्योंकि यहाँ पर आप देखेंगे कि पीएचडी स्कॉलर्स भी जो है यहाँ चने की रेडी लगाते हुए दिखाई दे रहे थे. तो अनएम्प्लॉयमेंट एक बड़ा मुद्दा था और यहाँ पर अपनी सरकार चाहते थे लोग. तो उस तरह से नतीजे अब सामने आ रहे हैं. अभी जो रुझानों में 45 तक पहुंच चुकी है, 5 नॉमिनेटेड है, 95 की पूरा आंकड़ा अगर बनता है तो उसमें इस समय बीजेपी जो है वो भी 31 सीट पर आगे चल रही है और पीडीपी भी 2 सीटों पे आगे है. और जो इंडिपेंडेंट है जिसकी हम बात कर रहे थे जब हम कश्मीर में थे, जो बात कर रहे थे कि इंडिपेंडेंट्स एक बड़ा रोल प्ले कर सकते हैं, अब देखना यह है कि क्या बीजेपी जो इतनी बड़ी पार्टी है, क्या वो अपने जो है इंटेलिजेंस का इस्तेमाल करके यहाँ पर कुछ ऐसा गेम कर सकती है जिससे कि जो इस समय नेशनल कांग्रेस को एज है, कांग्रेस को एज है, उसको पछाड़ सकती है. ये देखना बड़ा महत्वपूर्ण होगा. लेकिन अभी जब नतीजे प्रॉपरली आ जाएंगे तो 2-3 घंटे में सारी तस्वीर क्लियर हो जाएगी. लेकिन इस समय जो तस्वीर है वो यही है कि नेशनल कांग्रेस को जिस तरह से बोल रहे थे, हमारे जी मीडिया नेटवर्क भी दिखा रहा था कि किस तरह से उनको एज मिल रहा है, यहाँ लोग उनके साथ हैं, वो तस्वीर अभी सामने आ रही है. हालांकि बड़े बड़े दावे भाजपा के द्वारा किए जा रहे थे कि यहाँ पर हमने शांति बहाल की है, अमन है, लेकिन लोगों ने उसकी बजाय अपने मुद्दों को चुना और उन मुद्दों को चुनकर अभी यहाँ पर नेशनल कांग्रेस और कांग्रेस को, नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस को जो उनका अलायंस है उनको जो है एज है. अभी देखना यह है कि कितनी बड़ी गेम जो हो सकती है. सियासत में कभी भी कुछ नहीं कहा जा सकता. आंकड़े अभी आ रहे हैं, जब रुझान जो है नतीजों में बदलेंगे तब स्थिति जो है वो क्लियर होगी. लेकिन लोगों ने अपना मन बना लिया था, उन्होंने जो विश्वास था वो दिखाया था. बड़े बड़े दिग्गजों का भ्रम भी टूटेगा और जो कॉन्फिडेंट थे उनको जो है अपनी जो उनका स्टाइल ऑफ पॉलिटिक्स था उसमें इनाम भी मिल सकता है. तो अब देखना यह है कि किस तरह से भाजपा यहाँ लगी. अगर हम बात करें अमित ऐसे ही बने रहिए. श्रीनगर से हमारे और एक प्रतिनिधि है जम्मू से, रजत वोरा. रजत, रुझानों में क्या सरप्राइजिंग आपको वहां पे लग रहा है, कैसे कैसे वहां पे नतीजे आ रहे हैं?
जी बिल्कुल, जिस तरह से अमित बता रहे थे कश्मीर घाटी का हाल, उसी तरह से जम्मू का भी हाल जो है वो देखने को मिल रहा है। भारतीय जनता पार्टी जो है वो 22 सीटों पर यहाँ पर लीड कर रही है जिस तरह से हम बात करें। बट शॉकिंग जो नतीजे जो शुरुआती ट्रेंड सामने आए हैं वो जैसे जम्मू की बाहू कॉन्स्टिट्यूंसी की बात करें तो वहाँ से टी.एस. टोनी जो कांग्रेस के प्रत्याशी हैं वो यहाँ पर लीड कर रहे हैं। इसके अलावा कई सारी ऐसी कॉन्स्टिट्यूंसीज है, जैसे इंदरवाल कॉन्स्टिट्यूंसी की बात करें जो किश्तवाड़ ज़िले की है, थाना मंडी की बात करें राजौरी ज़िले की, और इसी तरह से एक दो कुछ और सीटें हैं जिनमें इंडिपेंडेंट जो है वो लीड कर रहे हैं। तो साफ तौर पर ये बता रहा है कि भारतीय जनता पार्टी के लिए राह जो है वो आसान नहीं होने वाली है। नेशनल कॉन्फ्रेंस जिस तरह से 36 सीटों पर अभी लीड कर रही है, 7 सीटों पर नेशनल कांग्रेस लीड कर रही है, तो कहीं ना कहीं एक थोड़ी सी पिक्चर जो है अब धीरे धीरे क्लियर होना शुरू हो रही है। पर अभी काफ़ी अर्ली होगा ये कहना कि किसकी सरकार बन रही है। पर साफ तौर पर जिस तरह के शुरुआती रुझान आ रहे हैं इससे कहीं ना कहीं नेशनल कॉन्फ्रेंस और जो कांग्रेस के लिए जो एग्जिट पोल ने आंकड़े बताए थे उसी तरह का आंकड़ा जो है वो नजर आ रहा है। इससे हम जम्मू के बिक्रम चौक में स्थित काउंटिंग सेंटर में है। इसी तरह के 28 काउंटिंग सेंटर जम्मू कश्मीर में बनाए गए हैं और इस समय बात करें तो सुरक्षा के कड़े इंतजामों के बीच लगातार काउंटिंग जो है वो जारी है। इस काउंटिंग सेंटर में 6 कॉन्स्टिट्यूएंसीज की काउंटिंग जो है वो चल रही है। लगातार जो प्रत्याशी हैं वो भी आ रहे हैं, जो सीनियर ऑफिशियल्स हैं जम्मू कश्मीर पुलिस के वो लगातार यहाँ पर मुआयना करने पहुँच रहे हैं। जो भी ज़रूरत की चीज़ें हैं, अगर चेकिंग की बात करें तो वो लगातार हो रही है। तो साफ तौर पर सुरक्षा के एक अहम मुद्दा, क्योंकि जम्मू कश्मीर में हाल ही के दिनों में रहा है, पिछले कुछ महीनों की या कुछ 2 सालों की बात करें तो जम्मू संभाग एक हॉटस्पॉट रहा है आतंकी हमलों की बात करें तो ऐसे में कई सारे पहलू थे जम्मू कश्मीर के लोगों के लिए। और जो ये मुद्दा है टेररिज्म का, ये भी बढ़ चढ़ कर बोला। और बैलेट ओवर बुलेट का जो नारा कांग्रेस अगर बात करें तो जम्मू कश्मीर की सरकार ने या फिर इलेक्शन कमीशन ने दिया था वो कामयाब हुआ, 64% वोटिंग हुई। और अब जो काउंटिंग है वो किस तरह के ट्रेंड दिखाती है ये अभी जो है वो देखना होगा। नेशनल कॉन्फ्रेंस और आईएनसी के लिए संतुष्टिजनक जो आंकड़े हैं वो अभी सामने आ रहे हैं फिलहाल। जी रजत, शुक्रिया सभी जानकारी के लिए। अमित भारद्वाज, आपका भी शुक्रिया ये सभी जानकारी के लिए। नतीजे आने के बाद आपसे और अपडेट्स से रुख करेंगे। शुक्रिया ये सभी जानकारी के लिए। तर आमच्या प्रतिनिधी सुद्धा उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर हरियाणामधून आहेत। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। दरम्यान हे सगळे आता ट्रेंड्स येत आहेत, कल येतात।